नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे घरी सगळेजण आलेले आहेत आणि अर्जुनने अचानक हा का निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं सगळेजण काळजीत पडलेले आहेत. अचानक अर्जुन अप्पीला घेऊन का गेला कलेक्टर ऑफिसला, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि प्रत्येकजण त्याच गोष्टीचा विचार करत आहे. अर्जुनचं चुकलेलं आहे. अप्पीच्या बाबतीत अर्जुनने हा निर्णय घ्यायला नको होता असं प्रत्येकजण सांगत आहे. त्याचबरोबर बापू पण इकडं म्हणत असतात की असेल अर्जुनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून त्याला हे सगळं करावं लागलेलं आहे असं बापूंचं म्हणणं असतं. त्याचबरोबर बापूंना असं वाटत असतं की काही झालं तरीही कुठेतरी काहीतरी गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळं या सगळं होत आहे. अमोल म्हणत असतो की मला ना नेहमी असं वाटतंय की ती माझी माच नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा अमोलला इकडे सगळेजण समजवू लागतात की बाळा असं बोलू नये, मा आहे ना तुझी, ती तुझ्या माबद्दल असं का बोललास तू, असं नाही बोलायचं असं म्हणत सगळेजण अमोलला समजवत असतात. अमोलला म्हणत असतात की बाळा असा विचार करायचा नाही, ती तुझी मा आहे की नाही, माच्या बाबतीत असला विचार अजिबात पुन्हा करायचा नाही असं म्हणत अमोलला सगळेजण समजवू लागलेले आहेत, त्याला सांगत आहेत की असा विचार करू नको. इकडे अमोलला म्हणतात की अरे थोडासा बाबांवरती विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल, अगदी तुला जसं वाटतंय ना तसं सगळं व्यवस्थित होईल. हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमोल आणि इकडे अर्जुन आणि दीपा दोघंही गावाकडे निघालेले असतात. अचानक अर्जुन तिथं आल्यामुळं दीपाचं टेन्शन कमी झालेलं असतं आणि दीपा तिथे घाबरलेली असते, ती शांत झालेली असते. अर्जुन म्हणतो की दीपा तुला काय खायचं का, मी घेऊन येऊ का, थांब मी पाणी घेऊन येतो असं म्हणत जाऊन अर्जुन दीपासाठी पाणी घेऊन येतो. तिच्यासाठी त्याने पाणी आणलेलं असतं, तिला पाणी देतो आणि तिला म्हणतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत तो दीपाची समजूत घालत असतो. दीपाला म्हणत असतो की डॉक्टर मगाशी जे म्हणाल्या होत्या की तुम्हाला काही ट्रॉमा वगैरे आहे का, म्हणजे लहानपणी असं काही घडलेलं होतं का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो बरोबर आहे, म्हणजे तुला वाटलं तर सांग मला, असं काही तुझ्यावर कंपल्शन नाही आहे की तू ती गोष्ट मला सांगितली पाहिजे असं अर्जुन दीपाला सांगत असतो. तसं दीपा सांगायला सुरुवात करते, साहेब तुम्हाला काय सांगू, कसं आहे माहिती आहे का, माझ्या डोक्यात एकच विचार असतो की माझ्यामुळं ना कोणाचं नुकसान होऊ नये, कारण माझ्या आयुष्यात ना मी लय पाहिले हो, कारण तुम्ही विचारच करू शकत नाही आहे काय घडलेलं होतं. मी आणि दाद्या आणि माझे आईवडील आम्ही चौघंजण राहायचो, सगळं व्यवस्थित होतं. माझा बाप आहे ना विटभट्टीवर कामाला होता, थोडासा पैसा मिळायचा पण आम्ही सगळेजण सुखात होतो, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नव्हतं, अगदी निवांत राहायचो, काळजी करायची गरजच नव्हती, आम्ही सुखात आनंदात होतो. पण माझ्या बाळाला ना दारू प्यायची सवय लागली आणि त्यानंतर बाहेरचा नाद लागला, इतका नाद लागला ना की विचारच करू शकत नव्हतो की माझा रोज दारू पिऊन यायचा आणि आईला मारायचा. आणि ही दादे आहे ना, ही दादे असंच आहे बघा, म्हणजे त्याच्या डोक्यात ना कधीच, म्हणजे ती दगडाचं काळीज म्हणलं तरी चालेल, कारण त्याच्या डोक्यात दुसरं काही कधीच येत नाही, तो फक्त तसाच विचार करत राहतो. आणि ह्या दाद्याने फक्त ना असंच राहायचं ठरवलं आणि बा माझा रोज येऊन माझ्या आईला मारायचा, आईला माझ्या त्रास द्यायचा, परंतु तो त्रास मला भगवत नव्हता. एक दिवस तर बा आला आणि त्याने आईला इतकं मारलं की तुम्ही साहेब विचारच करू शकत नाही. जेव्हा बा शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडून काय घडलेलं होतं, त्याच्याकडून खूप मोठी चूक घडलेली होती आणि माझी आई आम्हाला सोडून गेली. पण तेवढ्यावरच बा थांबला नाही, आई सोडून गेली, आता ह्या चुकीचं काय करायचं, म्हणून बानं स्वतःला संपवलं, हे दीपा सांगत असते. आणि मधूनच दीपा हसायला लागलेली असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो अगं दीपा एवढ्या टेन्शनमध्ये तू हसतेस कशी. दीपा म्हणते कसं आहे माहिती आहे का, टेन्शन काय आहे ना हे मला विचारा, टेन्शनशिवाय दिवसच जात नाही असं म्हणत तिनं तिचं दुःख सांगत असते. ती अर्जुनला सांगत असते की तिच्या आयुष्यामध्ये किती घटना घडून गेलेल्या आहेत, किती त्रास झालेला आहे, आत्तापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये इतक्या घटना घडून गेल्या, तिने इतका त्रास सहन केलेला आहे की विचार करण्यापलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत. कारण तिला कळतच नाही आहे की तिनं जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा त्रास काय भोगावा लागतोय, कारण एवढं सगळं घडलेलं असतं. आणि तेव्हा ती म्हणत असते की तेव्हापासून मी एकच ठरवलं, माझ्यामुळं कुणाला कसलाही त्रास व्हायला नको आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे दीपा, तुझं काहीही झालं तरी मला मान्य आहे, तुझ्यामुळं कोणाला कसला त्रास व्हायला नको आहे, हे सगळं मला पटतंय, पण तुझ्यामुळं कोणाला त्रास नाही होणार ग दीपा, तू चुकीच्या पद्धतीने विचार करते, का होईल तुझ्यामुळं त्रास कोणाला, असं अर्जुन दीपाला सांगत असतो. दीपा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का मी तिथं का काही बोलली नाही, कारण मला अशी भीती वाटत होती, मी जर चुकीचं काय बोलले तुमच्यामध्ये आणि मॅडममध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मला ते नको होतं, म्हणून मी काहीच बोलत नव्हते, मी शांत राहिले.
हे सगळं दीपा सांगत असते. आणि त्याचबरोबर दीपाचं असं म्हणणं असतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत होत्या ना तेव्हा ना साहेब मला एकच वाटत होतं की असं व्हायला नको आहे. अर्जुन दीपाला शांत करतो, तिला पाणी प्यायला देतो आणि मग दोघंजण आता इकडे दीपाच्या घरी येतात. चिल्लीपिल्ली लगेच बाहेर येतात. आक्की आली म्हणत दीपाला कवटाळतात. दीपा म्हणते की हे बघा तुमच्यासाठी खाऊ पण आणलेला आहे आणि तुमच्यासाठी ही खेळणी पण आणलेली आहेत. तेव्हा लेकरं म्हणतात की आक्की आम्ही खेळून येतो आणि नंतर खाऊचं बघतो, असं म्हणत लेकरं निघून गेलेले असतात. तेव्हा अर्जुन इकडे बोलत असतो आणि तिथं आलेला असतो तो म्हणजे राजा. राजाला बघून अर्जुन म्हणतो की या तुमचंच घर आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, या. तेव्हा अर्जुन त्याला एकच प्रश्न विचारतो, काय करत होता आमच्या घराच्या बाहेर, कशासाठी तू आलेला होता. हा एकच प्रश्न अर्जुनने त्याला विचारलेला असतो. तो म्हणत असतो अहो माझी बहीण एवढ्या मोठ्या घरात राहते ना, म्हणलं बघावं घर कसं आहे काय आहे म्हणून आलेलो होतो, असं अर्जुनला तो सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो का, नक्की घर बघायसाठी चालतं ना. पण इकडे राजाला मात्र टेन्शन एका गोष्टीचं आलेलं असतं, कारण हा पण गेलो ही ह्याला कसं कळलेलं. आणि मग अर्जुन तेव्हा म्हणतो की पैसे आणलेत, पैसे मी देतो, पण आता राजाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात आणि त्याची नाटकं सुरू झालेली असतात. तो दीपाला सांगतो की त्या साहेबाला कळले, त्या पोलीस साहेबाला कळले की मी तुमच्या घरी आलेलो होतो आणि त्यामुळं सगळा हा गोंधळ झालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे दीपाला मात्र टेन्शन येतं. दीपा म्हणते काय करायचं. तेव्हा राजा म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्या लवकरात लवकर सह्या करायच्या आहेत. आणि एकदा का सह्या झाल्या की मग सगळं व्यवस्थित होणार आहे. जर तू सह्या केल्या नाहीत तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि तू जर सह्या केल्या नाहीत तर त्या चिल्ल्यापिल्यांबरोबर मीच आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर साहेब नाही आहे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं ती बोलत असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि राजाने दीपाला एक फोन दिलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की याच फोनवरनं मला फोन करायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही फोनवरनं फोन करायचा नाही. तेवढ्या चिल्लीपिल्ली येतात आणि अर्जुन दीपाला घेऊन निघतो. इकडे आता स्वप्नील सर किचनमध्ये आलेले असतात आणि म्हणत असतात की जेवायला घ्यायचं आहे ना. तेव्हा रुपाली म्हणते की हो पण थोडं थांबावं लागेल हो. तेव्हा स्वप्नील सर म्हणतात का गं काय झालं. नाही पोळ्या बनवायच्या बाकी आहेत ना अजून म्हणून म्हटलं, असं रुपाली सांगत असते. तेव्हा स्वप्नील सर म्हणतात हो का, बरं पण काय झालं आहे मोनिका, रुपाली काय प्रॉब्लेम आहे मला कळेल का. तेव्हा मोना सांगू लागते की हे बघा स्वप्नील सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे आता भाऊजी येत आहे तुम्हालाही माहिती आहे, पण आज भाऊजींनी जो काही निर्णय घेतलेला होता तो खूपच विचित्र होता. हे आम्हाला कोणालाच पटलेलं नाही. भाऊजींनी असं वागायला नको होतं. कारण बघा ना तुम्ही, कारण अचानकच भाऊजी आले आणि हे वनसेंना घेऊन गेले आणि ते अचानक घेऊन गेले. त्यांच्यावर ट्रीटमेंट होणं गरजेचं होतं, कामावर जाणं गरजेचं नव्हतं, पण भाऊजी का घेऊन गेले. आणि अमोल जे म्हणतोय ते आम्हालाही पटतंय की वनसेंच्यात काहीतरी बदल आहे. हे त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे यांना सगळ्यांनाच डाऊट येत आहे की ही आपली आप्पी नाही आहेच, ही दुसरीच कोणतरी आहे, असा डाऊट यांना सगळ्यांनाच येत असतो. इकडे आप्पी मात्र त्या फैजूशी बोलत असते. ते फैजू म्हणत असतो काय करतेस. तेव्हा ती म्हणत असते काय नाही, या अंगावरनं त्या अंगावर होते सरकते, दुसरं काय करणार आहे. तो म्हणतो अजिबात सरकायचं नाही, खायला प्यायला दिलं ते खायचं आणि गुपचूप राहायचं, जोपर्यंत आमची मर्जी आहे तोपर्यंतच हे चालणार आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आप्पी त्याला म्हणत असते अरे असं नको करू, पण तो ऐकतच नसतो. ती म्हणत असते की ठीक आहे मी खाणार नाही. तेव्हा तो म्हणतो नको खाऊ, कसं आहे तुझी बरबादी होणार आहे आणि ते बघण्यासाठीच आम्ही तुला जिवंत ठेवत आहोत, असं तो बोलत असतो. इकडे आप्पी बोलत आहे. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अमोल म्हणत असतो की मा पोहे केलेत खाऊन घे, खूप छान आहेत, आणि आज आपल्याला पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे, तुला लवकर बरं झालेलं मला बघायचं आहे, खाऊन घे ग मा, असं म्हणत अमोल तिला जबरदस्ती करत असतो, तिला खायला सांगत असतो. आणि आज पुन्हा हॉस्पिटलला जाणार आहे. या अमोलच्या वाक्याने मात्र सगळ्यांनाच कापरं भरलेलं असतं, कारण अर्जुनलाही मोठा धक्का बसलेला असतो की आता काय अजून काय नवीन मोठा बॉम्ब फुटणार आहे, हा प्रश्न अर्जुनलाही पडलेला असतो. अर्जुनही त्याच गोष्टीचा विचार करत असतो की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे आज अजून वेगळं काय घडणार आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इकडे अमोलने सांगितलेलं असतं की आज पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे आणि डॉक्टरांना भेटायचं आहे. तर डॉक्टरांना भेटायचं आहे म्हणल्यावर दीपा तर पुरती घाबरलेली असते. आता काय होणार हा मोठा प्रश्न तिच्या पुढं असतो. दीपा घाबरून असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय आहे हे सगळं. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की आज कोणाचं काहीही ऐकलं जाणार नाही आहे आणि अर्जुनचंही ऐकलं जाणार नाही, असं मोना, रुपाली, स्वप्नील सर सगळेजण सांगत असतात. कारण आप्पीवर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे असं त्यांना सगळ्यांना वाटत असतं, म्हणून सगळेजण बोलत असतात. आता अर्जुन या सगळ्यातून दीपाला कसं वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.